ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि आपण आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। हा विषय आहे साकीनाक्याच्या बलात्कार कांडाच्या नंतर महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याची टीका विरोधकांकडून सरकारवर केली जात होती। याच दरम्यान आज सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी जौनपूर पॅटर्नची आठवण करून देत उत्तर भारतीयांमुळेच या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा गंभीर बनलाय याच्याबद्दलचं भाष्य केलं आणि त्याचबरोबर भाजपला त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनांची आठवण सुद्धा करून दिली। त्यामुळेच एक नवा वाद पेटलेला आहे। शिवसेना ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने मैदानात उतरत असताना आता ती विरोधक म्हणून सुद्धा उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतेय। त्यामुळे या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। तेव्हा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की महाराष्ट्रातल्या आताच्या परिस्थितीला या सतत घडणाऱ्या गुन्ह्यांना खरोखरच उत्तर प्रदेशमधले उत्तर भारतीय बिहार उत्तर प्रदेशमधले उत्तर भारतीय जबाबदार आहेत का? जो जौनपूर पॅटर्न सांगितलेला आहे तो जौनपूर पॅटर्न या सगळ्याला जबाबदार आहे का? या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते कृपाशंकर सिंग। कृपाजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। थोड्याच वेळात आपल्यासोबत आनंद दुबे सुद्धा असतील, त्यांच्याकडे जाऊया। पण सुरुवातीला मला कृपाजी तुम्हाला विचारायचं आहे, हा जौनपूर पॅटर्न आज महाराष्ट्रातल्या या सगळ्या घटनांसाठी जबाबदार आहे हे जे वक्तव्य आज सामनातून करण्यात आलेलं आहे याबद्दलची तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिला तुम्ही देशामधील महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि जगामध्ये कुठे ना कुठे गणरायांची उत्सव साजरा होत आहे। असा वेळी एखादा जी घटनाची किती कुठल्या शब्दामध्ये त्याची निंदा केली पाहिजे ते शब्दच सापडत नाहीये। बरं, असा कुकृत्य करणारा तो दरिंदा जो आहे ते दरिंदा, एक तर दरिंदेची कुठली जात नसतात, भाषा नसतात, कुठला मतलब प्रांत नसतात, कुठला देश नसतात, दरिंदा म्हणजे दरिंदा असतात। असा वेळी ज्यावेळी आम्ही गणरायांची प्रार्थना करतो, पूजा करतो, असा वेळी कुठला नाव घेऊन कुठला पॅटर्न सांगायचा आहे? जौनपूर पॅटर्नचा इतिहास तरी वाचेल पाहिजे, माहिती तरी घ्यायला पाहिजे। ह्या जौनपूरमध्ये ज्यावेळी मतलब आजादीची लढा होती त्यावेळी एका गावात 21 लोक शहीद झाले, एका गावातून। आणि म्हणजे देशामध्ये प्रशासनिक अधिकारी एका गावातून, माधवपट्टी नावाच्या गावातून 40 एक IAS IPS ऑफिसर आहे ते जौनपूर। पण असं घ्यायचं काय कारण? मला एवढा आश्चर्य वाटला। मी पेपर वाचला नाही आणि आम्ही अग्रलेख पण वाचला नाही, पण हा मतलब कशासाठी एक मतलब पॅटर्न म्हणजे काय? समजा एखादा कोणी माणूस एखादा जिल्ह्यामध्ये जन्म झाला, कुठल्या एखादा गावामध्ये जन्म झाला आणि तो दरिंदा झाला, अंडरवर्ल्ड झाला, काय सांगायचं की हे ह्या गावाचा आहेत, हा मतलब भाषाचा आहेत, हा प्रांताचा आहेत, ह्या पॅटर्न आहे? म्हणजे महाराष्ट्र हे थोर म्हणजे आता संतांची भूमी आहे। या महाराष्ट्रात म्हणजे आमच्यासारखं असंख्य लोक, आणि आम्ही ज्यावेळी आम्ही जातो बाहेर, मी सांगतो अभिमानाने सांगतो, हा महाराष्ट्र किती मोठा महाराष्ट्र आहे, किती सांस्कृतिक महाराष्ट्र आहे। कृपाशंकर सारखा एखादा मतलब नोकरी करणाऱ्याला महाराष्ट्राने एवढं मान दिले, म्हणजे महाराज मंत्रिमंडळ मंत्री सुद्धा झालो। पण ह्या महाराष्ट्रामध्ये अशी सुसंस्कृती, हे सुसंस्कृती नाहीच आहे, संस्कृत नाहीच आहे। म्हणून मी एवढं सांगतो, बाप्पाकडे प्रार्थना करतो की त्याला नाही, तो दरिंदा आहे, त्याला मतलब कठोर से कठोर कारवाई केली पाहिजे। इवन फाशी शिवाय कुठे मतलब फाशी सोडून काहीच मतलब नको असे मतलब लोकांना। पण असा वेळी हे वक्तव्य करायचं काय कारण मला माहिती नाही, मी वाचलो नाही। आणि मी तर गणरायांकडे प्रार्थना चालू होती, पूजा चालू आहे, 5 दिवसापासून हे आहेत। मला याविषयी काय बोलू? मला तर एवढा मी ऐकून सुद्धा मला खूप वाईट वाटलं। बाकीचं काय सांगायचं आहे? तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय सुचवायचंय त्यांना? काय कोणाला काय सुचवायचं आहे हे वक्तव्य करतात, त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे। मी काय सांगू? मी एवढं सांगतो की कुठलाही शैतान, दरिंदा काय शब्द वाचवायचा आहे, हा कुठला भाषा नसतात, कुठे जन्मला, कुठे राहायला आला असा हे नसतात। म्हणून हा जौनपूर पॅटर्न म्हणजे जिनी हे बोलले त्यांनी कम से कम जौनपूर इतिहास वाचावा आणि मग बोला।
बरं, पण काही वेबसिरीज आल्या, त्या वेबसिरीजच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर, जौनपूर इथं कशा प्रकारे गुन्हेगारीचं साम्राज्य आहे हे सगळं एक कथेच्या माध्यमातून समोर आलं गेलं आणि तशाच प्रकारची परिस्थिती आज काही लोक असा नाही, असा आहे सिरीज आणि हे अरे तिथे उत्तर प्रदेशामध्ये भगवान रामचंद्रच्या भूमीवर मंदिरचे निर्माण कार्य चालू आहे. बाबा विश्वनाथ मंदिराच्या आता गंगामध्ये स्नान केल्यानंतर गंगाजल घेऊन रुद्राभिषेक केला पाहिजे. विंध्याचल हे होत आहेत. काय मतलब कोण काय मानसिकता आहे मला माहिती. याच्यावर खरोखर मला खूप वाईट वाटलं या विषयावर. नाही, तुम्हाला वाईट वाटलं, पण मी तुम्हाला याच्या आधी पण म्हणालो, कृपाजी याच्या आधी पण म्हणालो की त्यांचा उद्देश नेमका काय असा. मी अधिक स्पष्ट करून सांगतो, येणाऱ्या निवडणुकीची काही याला किनार आहे. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे. काय वाटतं तुम्हाला? गेला दिवस आता मराठी उत्तर भारतीचे काय मतलब यामध्ये तुम्ही हे करू शकत नाही आहे. तुम्ही मतलब आम्ही उत्तर भारतीय समाजाची मराठी म्हणजे हिंदी माझी आई आहे, माझा जन्म दिले, पण मराठी आमची मौसी आहेत. मौसीकडे सगळे मला दिसतानी मराठीमध्ये एक म्हण आहे, आणि म्हणून मौसी जगो. पण आई जगली पाहिजे आणि मौसी जगली पाहिजे. आम्ही ह्या महाराष्ट्राच्या आम्हाला सगळ्यांना रोजीरोटी दिलेले. आता गेली हा प्रकार चालवत होते, हे राजकारण करत होते. आता तो राजकारण उत्तर भारत किंवा महाराष्ट्र कुठे एक समरस झालेला आहे. आमच्या एकामध्ये व्यवहार चालू आहे, लग्नाची माझी मुलगी कुठे महाराष्ट्रात, महाराष्ट्राची मुलगी आमच्या घरी, असा चालू आहे. मतलब इथे कोणी आता दिवस गेला हा विषय कुठे आपण पुढच्या निवडणुकीमध्ये बघा असा कुठलाही होणार नाही. पण या वक्तव्याच्या नंतर उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्यात. रामायणमध्ये एक चौपाई है, धीरज धर्म मित्र और नारी आपतकाल परखिए चारी. ये उत्तर भारतीय समाज जो है यहाँ कष्टकरी है, परिश्रमी है, परिश्रम से यहाँ आता है, अपना काम करता है, संयम भी रखता है. और रामायण में पहला है कि धीरज यानी पेशेंस. हमारे बहुत संयम है. ये सब कोई बोलते रहे सुनते रहे, हमारा जो काम वो करेंगे. महाराष्ट्र की संस्कृती हमारी संस्कृती है. कृपाजी, संस्कृती बारे में तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलेले आहात, काँग्रेसमध्ये राहिलेले आहात. आज शिवसेना काँग्रेसच्या सोबत आहे. जर काँग्रेसचा मित्रपक्ष असलेली शिवसेना इथं उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलत असेल तर काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये याचा त्रास होऊ शकतो का? आता या विषयावर आम्ही मतलब फार काही बोलू शकत नाही. मला माझी आरतीची तयारी आहे, आपण मला सांगितलं होतं म्हणून ते सामील झालो. आम्ही परत तुमच्याशी या विषयावर बोलू. खूप खूप मला एवढंच सांगतो तुमच्या माध्यमातून. नाही, थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या. नाही काय नाही, प्लीज आमची आरती चालू बाप्पाची. तुम्हाला परत मी भेटू, परत उद्या विसर्जन झाले परवा बोलवा, आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ. पण ही महाराष्ट्राची संस्कृती कुठला पॅटर्नची नाही आहे. उत्तर देशात संस्कृती नाही आहे. आम्ही हिंदी भाषी, मराठी भाषी, सगळे भाषी ह्या आम्ही मुंबईकर आहेत. आम्ही हिंदी भाषी महाराष्ट्रीयन आहेत मी, म्हणून या विवाद कोणी आता पुढे प्रयत्न तरी केला मला वाटत नाही. कृपाजी, एक शेवटचा प्रश्न, जास्त वेळ घेत नाही. शेवटचा प्रश्न, ज्या काही घटना झाल्या त्याच्यामध्ये मग तो हल्ला असेल ठाण्यातला, पुण्यामध्ये झालेला बलात्कार कांड असेल किंवा मग इथं झालेला आताचं हे प्रकरण असेल, उत्तर भारतीयांची नावं याच्यामध्ये येणं एक उत्तर भारतीय म्हणून तुमच्यासाठी सुद्धा खेदजनक आहे? नाही, हा जे ह्या कृत्य केलेला आहे, मी बोला ना, हा दरिंदेला फाशीपेक्षा कमी कुठली सजा देऊ नये. आणि एकाने जे मतलब केला, मी सामाजिक बहिष्कार करायला सांगितला आणि त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल करा, कारवाई करा. एखादा कोणी चुकीचे करायचे आणि त्यांच्या कोणी साथ द्यायचे का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय की एखाद्याच्या चुकीमुळे सगळा प्रदेश, सगळा धर्म, जात हे कोणी बदनाम होता कामा नये आणि त्याला तसा रंग देता कामा नये. धन्यवाद कृपाजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल. कृपाशंकर शिवंगे आता आपल्या सोबत होते. पण या सगळ्या मुद्द्यावरती आता भाजप सुद्धा आक्रमक झालेला आहे. संजय पांडे यांनी मागणी केली आहे की संजय राऊतांनी उत्तर प्रदेशमधल्या जनतेची माफी मागावी आणि चित्रा वाघ यांनी याच्या संदर्भात काय टीका केली आहे ती सुद्धा जाणून घेऊया. साकीनाका बलात्कार प्रकरण को जौनपुर पैटर्न कह के संबोधित किया. मेरा सवाल संजय राउत जी से है कि क्या पूना के सामूहिक बलात्कार को आप पूना पैटर्न कह के संबोधित करेंगे?
क्या औरंगाबाद में जो महिला के साथ बलात्कार हुआ, क्या वो औरंगाबाद पैटर्न है? संजय राठौड़ के दुष्कर्मों को क्या आप बीट पैटर्न कहेंगे? अपराधी बलात्कारियों का कोई जात धर्म प्रांत नहीं होता, वो सिर्फ अपराधी होता है। संजय राउत जैसे बीमार मानसिकता के लोग पुरोगामी महाराष्ट्र की प्रतिमा को कलंकित करने का काम कर रहे हैं। चित्रा वाघ यांनी काय टीका केली आहे ती सुद्धा जाणून घेऊयात। सामनामधला अग्रलेख म्हणजे महिलांबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचं एक उदाहरण आहे। अमरावतीत एका महिलेवरती पाशवी बलात्कार झालाय, अमानवीय असा अत्याचार झालेला आहे आणि त्या अतिवशा वेदनेने तिचा मृत्यू झालाय, ज्याची कल्पना तुम्हाला या जन्मात येणार नाही। आणि अशा दुर्दैवी घटनेवरती तुम्ही राजकारण करताय, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची तुलना करताय। नाकर्तेपणा हा तुमचा गुणधर्म आहे आणि मग आम्ही त्या ठिकाणी हल्लेखोर त्या आरोपीला पकडू आणि त्याला शिक्षा देऊ अशी भावनिक भुरळ घालायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय। आणि तुम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर कधी झाला संजय राऊतजी? तुम्ही त्या ठिकाणी घोषित करून टाकलंय की एका नराधमाला आम्ही त्या ठिकाणी पकडलंय। आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये हे एका माणसाचं काम नाही, एकापेक्षा अधिक लोक याच्यात इन्व्हॉल्व असले पाहिजे। बरं, मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे अजून आणि त्याच्या आधीच तुम्ही त्या ठिकाणी घोषित करून टाकलं, कुणाला वाचवताय? या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत शिवसेनेचे नेते आनंद दुबे आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। आनंदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सांगा, बलात्कार हा जात धर्म प्रांत यांच्याशी कधी जोडला गेला आणि शिवसेनेला असं का वाटतंय की हा सगळा जौनपूर पॅटर्न आहे? विलासजी नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। जय आपण महाराष्ट्र। सर्वांना गणपती बाप्पा मोरयाची हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन। विलास जी, सबसे महत्वपूर्ण बात है कि सामना अग्रलेख में जो लिखा है उसको आपको ध्यान से पढ़ने की आवश्यकता है। हाँ, जिस प्रकार से पिछले कई महीनों से महाराष्ट्र राज्य को और महाविकास आघाड़ी की सरकार को और मुंबई पुलिस को बदनाम करने का काम किया जा रहा है, उससे मन दुखी होता है। हाँ। यह घटना इतनी निंदनीय है, दुर्भाग्यपूर्ण है, हाँ। अशोभनीय है। कोई भी जात पात धर्म, यह व्यक्ति, कोई भी इस धरती पर जो व्यक्ति होगा ऐसी घटना की सिर्फ और सिर्फ निंदा करेगा। हाँ। आप देखिए, घटना घटती है और 10 मिनट 15-20 मिनट के अंदर ही आरोपी को पकड़ लिया जाता है। हाँ। आदरणीय मुख्यमंत्री जी हेमंत नगराले जी को आदेश देते हैं कि चार्जशीट जल्द से जल्द बनाई जाए, सारे सबूत इकट्ठा किए जाएं। हाँ। और इस केस को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाए। बिल्कुल। और आरोपी को केवल और केवल एक ही सजा मिलनी चाहिए, वो है फांसी की सजा। हाँ। इसके अलावा कोई विकल्प हमें मंजूर नहीं होगा। लेकिन उस पर तुरंत ही भारतीय जनता पार्टी के लोग जब राज्य सरकार और मुंबई पुलिस पर आघात करते हैं, जैसे आपने पिछली बार देखा होगा सुशांत सिंह जी वाले केस में किस प्रकार से हमारी पुलिस का मनोबल गिराने का काम किया, केस को ट्रांसफर करके सीबीआई को दिया। सीबीआई आज तक उसमें क्या कार्रवाई की है देश की जनता पूछ रही है, कोई बता नहीं पा रहा। मुझे खुशी तब होती विलास जी जब दिल्ली की हमारी आदरणीय बहन महिला आयोग की अध्यक्षता और जो सदस्य हैं वो जितनी तेजी से मुंबई आकर और महाराष्ट्र की घटना पर चौकसी करने का आदेश देती हैं, यही अगर वो हाथरस पर और यही वो उन्नाव के रेप केस पर भी अगर करते तो हमें खुशी महसूस होती। मैं आपको कल की एक घटना बताता हूं। कल ही मैनपुरी जिले में 2 सगी बहनों के साथ बहुत ही निर्मम बलात्कार किया गया और उन्हें मारने की कोशिश की गई। आनंद जी, आप एक ठीक है, आपका सब कहना बिल्कुल जायज है, बहुत सही कहा आपने, जो कहा ना वो बहुत सही कहा। मेरा सवाल जो था उसका आप जवाब दीजिए। सवाल सीधा है जी कि जौनपुर पैटर्न ये है। देखिए, मेरी बात सुनिए। आदरणीय संजय राउत साहब का जौनपुर पैटर्न को लेकर किसी का मन दुखाने का उनका तात्पर्य नहीं है। तात्पर्य बताइए। उनके बहुत सारे मित्र जौनपुर से हैं, उत्तर प्रदेश से हैं। वो अयोध्या और बनारस काशी विश्वनाथ की धरती पर हमेशा जाते आते रहते हैं। हाँ। मैं खुद एक उत्तर प्रदेश काशी का पैदाइश हूँ, भदोही में जन्मा हूँ, आज मैं मुंबई में रहता हूँ। शिवसेना हमेशा से उत्तर भारतीयों को प्रेम करती, आज से नहीं। हाँ। आदरणीय बाला साहब ठाकरे जी के जमाने से, उद्धव साहब जी के जमाने से और आदित्य साहब के जमाने से यह प्रथा चली आ रही है। हाँ। देखिए, उनका कहने का तात्पर्य यह रहा होगा कि जैसे बहुत सारी घटनाओं में हमने मीडिया में सुना है कि
हमारे महाराष्ट्र में एक बार आपको याद होगा कि कुछ आतंकवादी पकड़े जा रहे थे, हाँ। तो कहीं बीड़ में पकड़े जा रहे थे, कहीं मीरा रोड में पकड़े जा रहे थे, तो मीडिया के माध्यम से, अखबारों के माध्यम से होता था कि भाई ये बीड़ पैटर्न है, ये मीरा रोड पैटर्न है। इसका ये मतलब नहीं कि पूरा बीड़ और पूरा मीरा रोड के लोगों से हमें कोई आपत्ति होती है। देखिए, कभी कभी कहावतें कही जाती हैं, लेकिन किसी का मन दुखाना, किसी को दोष करना, ये हमारा। संजय पांडे, अध्यक्ष उत्तर भारतीय महासंघाचे आता आपल्या सोबत आहेत। संजय पांडेजी, शिवसेनेने त्यांची बाजू सांगितलेली आहे। त्यांनी एक म्हण आहे असं म्हटलेलं आहे, पटतंय तुम्हाला हे? नमस्कार विलासजी. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवाची हार्दिक शुभकामनाएं. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. अत्यंत दुर्दैवी असं वक्तव्य सामनातनं झालं आणि आता माझे मित्र आनंद दुबे इथे बसून अत्यंत दुर्दैवी अशी चर्चा करून राहिलेत. सामनामध्ये स्पष्ट सांगितलं गेलं आहे की जौनपूर पॅटर्न म्हणजे शिवसेनाने ठरवून दिलेलं आहे की उत्तर भारतातले प्रत्येक उत्तर भारतीय हे क्रिमिनल्स आहेत आणि त्या विषयावर न बोलता हे पॅटर्न ते पॅटर्न असं तसं ह्याच्यावरती ते भाष्य करून राहिले. माझा प्रश्न शिवसेनेला किंवा संजय राऊतांना एवढंच आहे, जसं मी माझ्या बाईटमध्ये दुपारी सकाळी सांगितलं की जे पुण्यामध्ये जो सामूहिक बलात्कार झाला, औरंगाबादमध्ये ऊसतोड मजुरांचा त्या महिलेचा बलात्कार झाला, संजय राठोडच्या दुष्कर्माना, ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी चाप लागली पाहिजे. आपण जर एका जिल्ह्यात एक घटना घडते आणि एक माणूस तिकडचा जर तसं दुष्कर्म करतो, आपण पूर्ण जिल्ह्याला त्याला दोषी नाही करत. त्या नराधमाला कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे. हा स्टँड सर्वांचाच आहे. भारतीय जनता पार्टीचा हा स्टँड सुरुवातीपासून आहे. आम्ही त्याच्यावरनं कधीही हटलेलं नाही. तो कुठच्याही क्रिमिनल्स, बलात्कारी यांचा कुठचा जात नाही, धर्म नाही, प्रांत नाही, काहीच नसतं. ते फक्त आणि फक्त क्रिमिनल असतात. ठीक आहे. पण एका माणसाच्या कृत्याने पूर्ण प्रदेशाला, म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे, आनंद दुबे हे पण जौनपूरचेच असतील किंवा बनारसचे, सर्व बनारसच्या पूर्ण उत्तराला जबाबदार ठरवायचं ही कुठली राजकारण? मी उत्तर घेतो त्यांच्याकडून. संजयजी, मी उत्तर घेतो त्यांच्याकडून. येतो आनंदजी, तुमच्याकडे येतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला त्यांना विचारायचं आहे, तुमचा हा बलात्कार, आमचे हे बलात्कार, तुमच्या इथं एवढे झाले, आमच्या इथं एवढे झाले, ही काय शर्यत लागली आहे का? आज सर्वसामान्य माणसाच्या मनात याच्या मनातून एक चीड निर्माण होतीये. राजकीय नेते सुधारणार आहेत का? एका छोट्याशा ब्रेक नंतर विचारूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. मुलुख महाराष्ट्र आणि साकीनाक्यातल्या बलात्काराच्या घटनेच्या नंतर जौनपूर पॅटर्न म्हणत उत्तर भारतीयांवरती टीका करण्यात आली सामनातून. त्याचबद्दल आपण बोलतोय. आपल्या सोबत आता आहेत आनंद दुबे. मला थेट आनंदजींकडे जायचंय. आनंदजी, माझा थेट साधा सोपा प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या मनातला. बलात्कारासारखे अत्यंत संवेदनशील मुद्दे सुद्धा आज आपल्या राजकारण्यांसाठी राजकीय भांडवलाचे विषय झालेत का? विलास जी, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। देखिए कि जो नराधम लोग हैं, जो कुकर्मी लोग हैं, इनकी कोई जात नहीं होती, कोई धर्म नहीं होता, कोई राज्य नहीं होता। मैं आपके माध्यम से आज बता देना चाहता हूं कि पूरे भारत ही नहीं, विश्व में मुंबई का अपना एक आकर्षण है, मुंबई की एक संस्कृति है। यहाँ पर जितनी सेफ्टी और जितनी सुरक्षा है शायद ही कहीं होती होगी। ऐसे मुंबई शहर में अगर कोई घटना घटती है तो हम सबको दुख होता है, नहीं होनी चाहिए। लेकिन आप ये भी तो देखिए कि ऐसी घटना घटने के बाद तुरंत कार्रवाई कितनी तेजी से की जा रही है। लेकिन बार बार आप हमारे एक शहर को, आप हमारे एक माँ को, हमारे एक संस्कृति को अगर बार बार आप प्रताड़ित करने का काम करेंगे, आरोप लगाने का जौनपुर काम कहना करेंगे। प्रताड़ित करना नहीं है किसी शहर को। नहीं, मेरी बात सुनिए, मेरी बात कंप्लीट होने दीजिए। देखिए मेरी बात सुनिए, उत्तर भारतीय जो मुंबई में रहते हैं लाखों लोग, यह उस कृष्ण भगवान समान है जिनकी दो माताएं हैं, एक देवकी माँ
और एक यशोदा मैया। एक ने हमें जन्म दिया, एक ने हमारा पालन पोषण किया। आज महाराष्ट्र में रह रहे लाखों उत्तर भारतीयों को जो कुछ भी मिला है इस माँ की इस धरती से मिला है। हम सब कृतज्ञ हैं, जन्म में शायद इनका ऋण कभी चुका पाए। ठीक उसी प्रकार जो उत्तर भारत के लोग मुंबई में रहते हैं और जो मुंबई से भी लोग उत्तर भारत घूमने जाते हैं, दर्शन करने जाते हैं, आप देखिए कि हमारा शिवसेना का और उत्तर भारती का जो प्रेम है यह कोई आज का प्रेम नहीं है, ये बरसों पुराना नाता है। हमेशा शिवसेना ने उत्तर इस नाते में खटास आ सकती है ऐसे स्टेटमेंट के बाद, ऐसे नाते नहीं बिल्कुल खटास नहीं आएगी। ठीक है, शेवटची कमेंट घेतो, शेवटची कमेंट घेतो संजय जी, 10 सेकंद आहेत, 10 सेकंद आहेत संजय जी, शेवटची कमेंट। जर शिवसेनेला असं वाटत असेल की उत्तर भारत आणि महाराष्ट्र एकच आहे, तर एका प्रांताला अशा प्रकारे मलिन करण्याचं काम शिवसेनेच्या मुखपत्रांनी का केलं? आनंद दुबेंनी शिवसेनेच्या वतीनं उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी। आणि हे सारखं भारतीय जनता पक्षाचं धोरण एकदम क्लिअर आहे। राम आणि परशुराम एक, तुम्ही माफी मागताय, आनंदजी माफी मागताय तुम्ही? बिलासजी, मी स्वतः एक उत्तर भारतीय आहे, मी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये राहतो, आम्हाला काय नाही भेटला ह्या महाराष्ट्रातून? नाही, पण तुम्ही माफी मागणार काय या वक्तव्याबद्दल? मला हे सांगा की जे त्यांचे बोलायचा जे पर्याय होता तुम्हाला कळला नाही का? मी इतकी उदाहरण दिला, ठीक आहे, हा वाद या पुढे सुद्धा कायम राहणार आहे, कायम राहणार। त्याच्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा निवडणूक आहे, शिवसेनेला तिथं जायचंय आणि आपली शक्ती दाखवायची आहे, आणि इथं मुंबई महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक आहे, तिथं सुद्धा हा मुद्दा ज्वलंत राहील याची काळजी राजकीय नेते घेत राहतील। पण तुम्ही आम्ही मात्र प्रश्न विचारला पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कधी सुधारणार आहे, महिलांची सुरक्षा कधी होणार आहे? या चर्चेत आपण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, धन्यवाद।